कशा माध्यमातून तुम्हाला माहिती झालं बरं? मला पहिल्यांदा दूरदर्शनच्या माध्यमातून कळलं, नंतर इथं काळे सरांनी सरपंच ते सर आम्हाला इथं समजलं. त्या मीटिंगच्या माध्यमातून ते आम्हाला त्या अटल अटल भुजल कशावर काम करते बरं? पाणी पातळी वाढवण्यात मदत करते. अच्छा, आता पूर्वीपेक्षा तुमच्या गावची पाणी पातळी वाढली आहे का? भरपूर वाढली. ठीक आहे. आणि त्याच्यातून कसा लाभ घेतला बरं तुम्ही तुमच्या शेतीसाठी वगैरे? शेतीसाठी आता पूर्वी आम्ही पाटानं पाणी देतो, पण आता वडील आमचे पाटानं पाणी दिले. आता सुधारणा केल्यानंतर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन वापर करून शेतीला पाणी दिलं आम्ही. अच्छा, आणि त्याच्यातून मग फायदा कसा काय झाला बरं तुम्हाला? तर रोजगार कमी झाला आणि उत्पन्नात वाढ आणि वेळेची बचत झाली. अच्छा, आणि मग ते जे तुमचा रोजगार कमी झाला ते पैशाची गुंतवणूक तुम्ही कशी केली बरं? ते आता मुलांच्या शिक्षणासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. अच्छा, शेतीसाठी काय वापर नाही केला? शेतीसाठी वापर म्हणाले तर शेतीसाठी पहिला पण वापर करतच होतो ना. आता पण शेतीसाठी वापर केला आहे त्या पैशांचा? हां, पूर्वीपेक्षा बचत होत राहिली समजा. हां, बचत होत राहिली. पाकिस्तान फेडण्याची मदत होती ना. ठीक आहे, ठीक आहे. आणखी तुमचं पूर्वीचं क्षेत्रफळ जे होतं ते कितपत भिजत होतं बरं? आता किती प्रमाणात वाढल्या गेलं ते? पूर्वी साधारणतः एक 1.5 एकर 2 एकर साधारण भिजत होतं. आता 5 एकरच्या पुढे दिसते ते क्षेत्र. अच्छा, पूर्ण अटल भुजलमधून ही माहिती मिळाली तेव्हापासून तुम्हाला मार्गदर्शन ती सुधारणा होते. याच्या अगोदर आपल्याकडे जे काही अटल भुजल योजना तुमच्याकडे प्रशिक्षण वगैरे सुरू झालं आणि अटल भुजल योजनेचा तुम्हाला लाभ पण मिळाला, पण त्याच्या अगोदर जे तुम्ही कसे आपल्या शेतीला पाणी देत होते? आधी पाटाने देतो, परंतु अटल भुजल योजनेनंतर ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा वापर केला आणि त्याचं बाष्पीभवन टाळण्यासाठी मल्चिंग पेपर आणि ते नैसर्गिक पाचट असतं ते पाचट अंतरला बाष्पीभवन असतं. अच्छा, झालेलं पाण्याचं बी बियाणं लावून ते जनावरांचा चाऱ्यासाठी तो प्रश्न येतो. त्याचा मुरघास करून उन्हाळ्यात जनावरांची वैद्यकीय सोय केली. अच्छा, ठीक आहे. आणि आता मग आता म्हणजे लागेल तेव्हापासून मग आता